नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण, या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच 2.5 याच्यामधला दुसरा प्रश्न बघणार आहोत। तर प्रश्न आहे बघा, खालील वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा। म्हणजेच अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे नियम सूत्र बघितलेले आहेत, त्यावर आधारित आता फक्त b चा वर्ग - 4ac हे सूत्र वापरून त्याची किंमत काढायची आहे। तर या ठिकाणी बघा, हे समीकरण दिलेलं आहे। पहिलं x चा वर्ग + 7x - 1 बरोबर 0। तर या समीकरणाची पहिल्यांदा तुलना करायची आणि नंतर abc च्या किमती काढून त्या सूत्रामध्ये ठेवायच्या। तर या ठिकाणी बघा, हे x चा वर्ग + 7x - 1 बरोबर 0 ची काय करायची, तर ax वर्ग + bx + c बरोबर 0 ची तुलना करायची। तुलना करू। मग a बरोबर या ठिकाणी x चा सहगुणक काय नाही म्हणजे काय असतो, तर 1। त्यानंतर b बरोबर या ठिकाणी 7 आहे, कॉमा c बरोबर -1। आता ह्या किमती काय करायच्या, तर b चा वर्ग - 4ac या सूत्रामध्ये ठेवायच्या, म्हणजे ते विवेचकाचं सूत्र आहे। तर या ठिकाणी b चा वर्ग - 4ac बरोबर b ची किंमत आहे 7, त्या 7 चा वर्ग करायचं, -4 गुणिला a ची किंमत आहे 1 गुणिला c ची किंमत आहे -1 असल्यामुळे ती कंसात घ्या। त्यानंतर या ठिकाणी 7 चा वर्ग करायचं, 7 चा वर्ग येतो 49, त्याच्यानंतर मायनस मायनस प्लस होते, 4 1 4 आणि 4 1 4। तर 49 + 4 करायचं, तर ते येतात 53। तर या ठिकाणी b चा वर्ग - 4ac ची किंमत आलेली आहे 53। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, 2y चा वर्ग - 5y + 10 बरोबर 0। तर या समीकरणाची सुद्धा म्हणजेच ax वर्ग + bx + c बरोबर 0 यांच्याशी तुलना करायची पहिल्यांदा। तर काय करू आपण, 2y चा वर्ग - 5y + 10 बरोबर 0 ची ax वर्ग + bx + c बरोबर 0 ची तुलना करू। मग a बरोबर या ठिकाणी a ची किंमत काढायची 2 आहे, b बरोबर b ची किंमत आहे -5, त्याच्यानंतर c बरोबर c ची किंमत आहे 10। आता ह्या किमती काय करायच्या, तर आपल्याला सूत्रामध्ये ठेवायच्या। तर सूत्र आहे b चा वर्ग -4ac या सूत्रामध्ये या किमती ठेवायच्या। तर या ठिकाणी बघा, b ची किंमत आहे -5, तर त्या -5 चा वर्ग होईल, -4 गुणिला a ची किंमत आहे 2 गुणिला c ची किंमत आहे 10। मग -5 चा वर्ग करायचं, तर तो +25 येतो। त्याच्यानंतर हे -4 दोन्ही 8 आणि 8 × 80। तर या ठिकाणी आता 25 मधून 80 जात नाही, तर 80 मधून 25 काढायचे, तर मायनस मध्ये उत्तर येते -55। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, वर्गमुळात 2x चा वर्ग + 4x + 2 वर्गमुळात 2 बरोबर 0। आता या समीकरणाची काय करायची, पहिल्यांदा तुलना करायची। वर्गमुळात 2x चा वर्ग + 4x + 2 वर्गमुळात 2 बरोबर 0 ची ax वर्ग + bx + c बरोबर 0 ची तुलना करू। मग म्हणून a बरोबर या ठिकाणी वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 ह्या किमती b चा वर्ग - 4ac या सूत्रामध्ये ठेवायच्या। म्हणून या ठिकाणी सूत्र आहे b चा वर्ग - 4ac, तर b ची किंमत आहे 4, तर त्या 4 चा वर्ग होईल, -4 गुणिला a ची किंमत आहे वर्गमुळात 2 गुणिला c ची किंमत आहे 2 वर्गमुळात 2। तर या ठिकाणी 4 चा वर्ग करायचं 16 मायनस हे 4 गुणिला वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 येते आणि त्या 4 चं वर्गमूळ 2 म्हणजेच यांचा गुणाकार केल्याच्या नंतर काय येते, पूर्ण याचा 4 चौक 16 येतो, म्हणजे या ठिकाणी सुद्धा 4 येते।
पुन्हा यांचा गुणाकार केल्याच्या नंतर 4 गुणिले 4 16 येते, म्हणून 16 मधून 16 गेल्याच्या नंतर काय राहील तर 0. तर या ठिकाणी आपल्याला फक्त विवेचकाची किंमत काढायची होती, अर्थातच बीचा वर्ग मायनस 4ac किमती काढायच्या होत्या. तर अशा पद्धतीनं त्या किमती आपण काढू शकतो. यानंतरचा तिसरा जो प्रश्न आहे याच प्रकारानुसार आहे आणि याच्या पुढे त्या मुळाचं स्वरूप ठरवायचं आहे. तर ते आपण लगेच प्रश्न बघूया. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, एक्सचा वर्ग मायनस 4x प्लस 4 बरोबर 0. आता या समीकरणाची काय करायची, ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 यांच्याशी तुलना करायची पहिल्यांदा. म्हणून एक्सचा वर्ग मायनस 4x प्लस 4 बरोबर 0 ची ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0c तुलना करू. मग a बरोबर या ठिकाणी एक्सचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आहे, b बरोबर मायनस 4, c बरोबर 4. आता बीचा वर्ग मायनस 4ac हे सूत्र आहे, या सूत्रामध्ये या किमती ठेवायच्यात. मायनस 4चा वर्ग मायनस 4 गुणिला 1 गुणिला c ची किंमत 4, या मायनस 4चा वर्ग करायचं 16 मायनस 4 1 4 आणि 4 चौक 16. या ठिकाणी 16 मायनस 16 काय येते 0. म्हणजेच बीचा वर्ग मायनस 4ac यांची किंमत काय आलेली आहे 0. म्हणून या ठिकाणी मुळे काय राहतील, म्हणून बीचा वर्ग मायनस 4ac बरोबर 0 आलेला आहे. म्हणून मुळाचे वास्तव व समान आहेत. झालं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 2y वर्ग मायनस 7y हे वर्ग झालेलं आहे, हे चुकीचं आहे. फक्त 7y आहे, म्हणजेच 2y वर्ग मायनस 7y प्लस 2 बरोबर 0. आता या समीकरणाची तुलना करायची. मग हे 2y वर्ग मायनस 7y आणि प्लस 2 बरोबर 0 ची ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0c तुलना करू. मग a बरोबर a ची किंमत 2, b बरोबर b ची किंमत मायनस 7, c बरोबर जे किमती आहेत ते काय करायचं, डेल्टाचं जे सूत्र आहे बीचा वर्ग त्याच्यामध्ये ठेवायचे. बीचा वर्ग मायनस 4ac या सूत्रामध्ये किमती ठेवायच्यात. बी ची किंमत म्हणजेच मायनस 7 त्याचा वर्ग होईल. त्याच्यानंतर 4 हे सूत्रानुसार मायनस 4 गुणिला ए ची किंमत घ्यायची, ए ची किंमत आहे 2 गुणिला सी ची किंमत घ्यायची, सी ची किंमत सुद्धा 2 आहे, तर या ठिकाणी येईल 2. तर हे मायनस 7 त्याचा वर्ग जर केला तर प्लसमध्येच येतो, तर ते येतो 49. त्याच्यानंतर हे मायनस काय येते 4 दोन्ही 8 आणि 8 दोन्ही 16. तर या 49 मधून 16 काढायचे, या 9 मधून 6 काढायचे 3, पुन्हा या 4 मधून 1 काढायचा 3 म्हणजे 33. मग या ठिकाणी बीचा वर्ग मायनस 4ac ची किंमत काय आलेली आहे, धन आलेली आहे. मग मुळाचं स्वरूप काय राहील, म्हणून या ठिकाणी लिहायचं बीचा वर्ग मायनस 4ac हे शून्यापेक्षा काय आहे, मोठा आहे. म्हणून मुळाचे स्वरूप वास्तव व असमान. म्हणून लिहायचं इथं मुळे वास्तव व असमान आहेत. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न काय आहे, तर mचा वर्ग प्लस 2m प्लस 9 बरोबर 0. तर याची सुद्धा तुलना करायची. पहिल्यांदा mचा वर्ग प्लस 2m प्लस 9 बरोबर 0 ची ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0c तुलना करू. आता a बरोबर a ची किंमत mचा सहगुणक काही नाही म्हणजे 1. त्याच्यानंतर b बरोबर
2 सी बरोबर 9. तर या ठिकाणी बीचा वर्ग मायनस 4ac हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये किमती ठेवायचं. तर बीची किंमत 2 आहे. 2चा वर्ग मायनस 4 गुणिला एची किंमत 1 गुणिला सीची किंमत किती आहे 9. तर या ठिकाणी ती लिहायची. 2चा वर्ग करायचं 4 मायनस 4 1 4 आणि 4 9 36. हे झालं. मग 4मधून 36 जात नाही तर 36मधून काय काढायचे 4 काढायचे तर मायनसमध्ये उत्तर येईल. मायनस काय होईल तर 32. मग या ठिकाणी बीचा वर्ग मायनस 4ac ची किंमत ऋण आलेली आहे म्हणून मायनस 4ac हे शून्यापेक्षाही लहान आहे कारण मायनस असल्यामुळं. म्हणून या ठिकाणी काय लिहायचं म्हणून मुळे वास्तव संख्या नाहीत लिहायचं. म्हणून मुळे वास्तव संख्या नाहीत. तर अशा पद्धतीनं आपण तिसरा जो प्रश्न आहे मुळाचं स्वरूप ठरवायचं. तर अशा पद्धतीनं मुळाचं स्वरूप ठरू शकतो. आता याच्यानंतर जे काही सराव संच 2.5 मधली जे उदाहरणं राहिलेली आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर या ठिकाणी आपण आता थांबूया. धन्यवाद.